ज्याच्यामध्ये अवताराची संकल्पना आपण स्पष्ट करतो, त्याच्याविषयी विचार करतोय. म्हणजे अवतार होऊ शकतो का, त्याची काय शक्यता आहे का अवतार होण्याची, आणि असेलच होणार तर त्याचं प्रयोजन काय आहे, कशासाठी ईश्वराचा अवतार असतो, या गोष्टींची थोडीशी सविस्तर चर्चा आपण करतोय. आणि ही करत असताना मागच्या वेळेला कृष्ण भान या शब्दाचे कशी आपण सांगतो, कृष्ण भान असणं, कृष्णाचं भान असणं म्हणजे कृष्ण ही जी एक दैवी शक्ती आहे किंवा हे जे एक दैवी मूल्य आहे, हे जे एक दिव्य जीवन आहे, ते आपल्यात स्थित आहे याचं भान असणं. म्हणजे प्रत्येक वेळी कृष्ण आपल्या बरोबर आहे ही जाणीव असणं, आणि तो बरोबर असल्याची जाणीव असणं म्हणजे तो मीच आहे ही जाणीव असणं. कारण की तो माझ्यात आहे, माझ्या बरोबर आहे, सातत्याने तो माझ्याकडे बघतो आहे, माझा विचार करतो आहे, माझा सांभाळ करतो. मग असं असताना माझ्या हातून चुकीचं काही कसं घडेल? जर आपण ही जाणीव सतत ठेवली, त्याला कृष्ण कॉन्शियसनेस म्हणतो, कृष्ण भान, कृष्णाचं भान आपण जर आपल्या बरोबर ठेवलं तर सतत आपल्याबरोबर तो आहे ही जाणीव ठेवली तर आपण करत असलेली प्रत्येक कृती ही त्याने केलेली आहे असंच होतं ना. आणि मग त्याने केलेली कृती ही चुकीची असू शकत नाही, त्यामुळे आपली कृती चुकीची असू शकते. म्हणणं खूप सोपं आहे की सतत कृष्णाचं भान ठेवायचं, सतत त्याच्यात जाणीव येत राहायचं, ही जाणीव सतत ठेवायची की तो माझ्यात आहे, माझ्या बरोबर आहे, माझा देव माझ्यापाशी आहे, माझ्या बरोबर असतो. हे सगळं म्हणणं सगळं सोपं आहे, पण तो असताना आपल्या हातून का चुकावं नाही? माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, त्याला वेगळं पाहावंच नाही लागत ना, तो माझ्यातच आहे. आणि माझ्यामध्ये जे काय घडतं आहे ते सगळं त्याला दिसतच आहे. मागे आपण उदाहरण घेतलं होतं, तो रामानुजन आहे, जे काय आहे ते आपल्याला माहिती आहे, आपल्या मनात आहे आणि ते स्पष्ट आहे. कसे किती जगाला कोणाला कोणत्याही व्यक्तीला कसंही फसवू शकला तरी मनुष्य स्वतःला नाही फसवू शकत. याचं कारण असं की तो स्वतःत आहे, तो स्वतःत ईश्वर आहे, पण त्याची उपेक्षा झालेली आहे, त्याच्याकडे बघत नाहीये आपण, तो आहे याची जाणीव आपण मनात न हेतू पुरस्तर काढून टाकतो. कृष्ण भान असतो. आणि हे असण्याची गरज काय आहे? तोच पुन्हा आपण तिथे येऊन पोहोचलो आहोत की गीतेमध्ये दिलेलं अवतार कार्याचं प्रयोजन काय. 2 दिव्य जन्म, 2 अंग पाहिले आपण, दिव्य जन्माचे 2 प्रकार पाहिले. त्याच्यातला जो दुसरा दिव्य जन्म आहे मनुष्याच्या पार्थिव मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याचा होणारा जन्म, हा दिव्य जन्म. पार्थिव मृत्यू म्हणजे शरीराचा मृत्यू नाही, पार्थिव विचाराचा मृत्यू. त्यानंतर त्याचा जो आत्मा नवीन जन्म घेतो तो जन्म, आणि तो जन्म घ्यायला मदत व्हावी म्हणून ईश्वर काही तो मानवामध्ये, मानव ईश्वर तत्वात जावा यासाठी ईश्वर मानवात येतो. अशी ही 2 वेगळी परस्पर पूरक अशी अंग गीतेमध्ये वर्णन केलेली आहे. या 2 गीतेत अवतारांचे जे 2 हेतू वर्णन केलेले आहेत त्याच्याबद्दल श्री म्हणतात की दिव्य जन्म ही काही कशाशी काही संबंध नसलेली अद्भुत चमत्कारिक अशी घटना नाही. सगळ्याच्या मागे प्रत्येकाचा जो कार्यकारण भाव आहे तो दिव्य जन्माच्या मागे सुद्धा आहे. ही अद्भुत गोष्ट नाही आहे, जगावेगळी, जगापासून तुटून पडलेली अशी गोष्ट नाही. आपल्याला जर दिव्य जन्माचं रहस्य उलगडलं नाही, आणि ते बहुतेक नाही उलगडत, दिव्य जन्माचं रहस्य उलगडलं नाही तर दिव्य जन्म हा उपहासाचा विषय ठरतो. आतापर्यंतचा आपण विचार केला, आसपासच्या लोकांचा विचार केला किंवा आपल्या स्वतःचा जरी विचार केला तरी आपल्या लक्षात येतं की आपण हे फारसं काही गांभीर्याने घेतलेलं नव्हतं. हा दिव्य जन्म जो भाग आहे हा इतक्या गांभीर्याने आपल्यापर्यंत पोहोचलाच नव्हता, म्हणून हा उपहासाचा विषय ठरला. जर उपहासाचा नसेल तर अविश्वसनीय तर नक्कीच ठरलेला आहे की नाही, असं कसं होऊ शकतं.
मनुष्यामध्ये ईश्वर येऊ शकतो. अविश्वसनीय म्हणून एक तर उपहास केला जाईल त्या गोष्टीचा, नाही तर अविश्वसनीय म्हणून अमान्य केलं जाईल, किंवा अजाणतेपणे भोळ्या भावाने निर्बुद्धपणे मान्य करतो. सगळे मानतात म्हणून आम्ही मानतो, सगळे स्वीकारतात म्हणून आम्ही स्वीकारतो, निर्बुद्धपणे स्वीकारतो. अंधे अंधा ठेरिया दोन दिवनो खूप पडत ज्या का गुरु भी अंधरा चेला खरा निरंध कबीरदास. की जो आंधळेपणाने स्वतःच चाललेला आहे तोच मग पुढच्याला घेऊन जात असेल आणि ते एकमेकांना ढकलत जात असतील तर ते दोघे विवेक करतील. अशा अजाणतेपणाने म्हणण्यापेक्षा निर्बुद्धपणाने आपण तो मान्य करतो असं श्री अरविंदांचं म्हणणं आहे. आणि मग या निर्बुद्धपणाने आपण ते मान्य केल्यामुळे दिव्य जन्म या संस्थेचा आंतरिक आणि उपयुक्त अर्थ नाहीसा जातो, हेतुपुरस्सर नाहीसा करून दिला जातो आणि ती संस्था अर्थशून्य ठरवते. अवतार संकल्पना वेडगळ मूर्खपणाची, हास्यास्पद काहीतरीच आहे, त्याला काही अर्थ नाहीये, किंवा हे काही असू शकत नाही, अशक्य आहे, अविश्वसनीय, अशा सगळ्या शब्दांनी त्याची संकल्पना त्याची संभावना केली जाते आणि ती बुडीत काढली जाते. म्हणून श्री अरविंद म्हणतात की दिव्य जन्म किंवा अवतार संस्था, जे आपण दोन शब्द वापरतोय मागच्या ह्याच्यापासून व्याख्यानापासून, दिव्य जन्म किंवा अवतार संस्था ही आधुनिक मनाला सत्य म्हणून मान्य करणे अतिशय अवघड जाते. 159 पानावर दुसरा परिच्छेद आहे. दिव्य जन्म किंवा अवतार संस्था ही आधुनिक मनाला सत्य म्हणून मान्य करणे अतिशय अवघड जाते. आधुनिक मनाला दिव्य जन्माची किंवा अवताराची कल्पना समजायला देखील अतिशय अवघड जाते. आधुनिक जाणीव बुद्धिप्रधान आहे, बुद्धिवादी आहे आणि पूर्वेकडून ज्या कल्पना या जाणीवेसमोर वाहत येतात त्या तिला समजणे व तिने मान्य करणे एकंदरीत अवघड. पाश्चात्यांचा पगडा जो आहे, पाश्चात्य देशांनी स्वीकारलेली गोष्ट असेल तर आपण चटकन स्वीकारतो, पौर्वात्य आपली जी गोष्ट आहे ती नाही स्वीकारली जात. म्हणून पूर्वेकडून जी वाहत आलेली आहे, पूर्वेकडून आलेली आहे ती स्वीकारणं अवघड जातं. या कल्पनात समजायला व मान्य करायला सर्वात अवघड कल्पना म्हणजे अवताराची किंवा दिव्य जन्माची कल्पना आहे. ज्या अनेक कल्पना अशा आहेत की पाश्चात्य संस्कृतीला, पाश्चात्य मनाला, आधुनिक मनाला मान्य नाही, त्याच्यामध्ये त्या अनेक कल्पनांमध्ये सर्वात कठीण कल्पना कोणती असेल तर ती अवताराची कल्पना आहे. मान्य करायला, स्वीकारायला सर्वात कठीण जाणारी कल्पना आहे. ज्या मानवात मानवी सामर्थ्य, हे खूप छान लिहिलंय त्यांनी, पुढे आपण सावकाश बघूया. ज्या मानवांमध्ये मानवी सामर्थ्य, मानवी शील, मानवी प्रतिभा मोठ्या प्रमाणात व्यक्त झाली आहे त्या मानवाने जगात किंवा जगाकरिता महान कार्य केले आहे, ज्या मानवाने, त्याला अलंकारिक भाषा वापरून अवतार म्हणतात. अवतार म्हणता येते अशी एका चांगल्या दृष्टीची आधुनिक बुद्धिवादाची कल्पना असते, किंवा दुसऱ्या दृष्टीची आधुनिक कल्पना म्हणजे अवतारवाद हा बावळटपणा, निर्बुद्धपणा होयविषयी असू शकतो. दोन कल्पना. जे चांगल्या दृष्टीने विचार करू शकणारे लोक आहेत त्यांना अवतार कोणाला म्हणायचं तर जी अत्यंत चांगली माणसं आहेत, ज्यांचं मानवी सामर्थ्य पराकोटीचं वृद्धिंगत ज्यांच्यामध्ये झालेलं आहे, त्या मानवांचं शील चारित्र्य अत्यंत उच्च कोटीचं आहे, कुठेही नाव ठेवायला जागा नाहीये. त्यांची प्रतिभा ही खूप मोठ्या प्रमाणात व्यक्त झालेली आहे आणि ज्या मानवांनी, ज्या माणसांनी जगाकरता महान कार्य केलेलं आहे त्या सगळ्यांना अवतार म्हणण्याकडे कल जाऊ लागला. आणि म्हणून मग कुठे विष्णूचे 10 अवतार, कुठे 24 अवतार, कुठे म्हणजे कितीतरी अवतार असे सगळे लिहायला लागले. हे याच कल्पनेतून. बुद्धिमान मनुष्य जेव्हा चांगल्या दृष्टीने, चांगल्या ट्रॅकवर म्हणून विचार करेल तेव्हा अवताराचीच व्याख्या अशी करेल.
आणि जर तो अहंकाराच्या, स्वतःच्या बुद्धीच्या अहंकाराच्या किंवा स्वतःला न समजलेल्या गोष्टीचा विचार न करण्याचा अट्टहास करून असेल, तेव्हा तो अवतारवाद हा बावळटपणा, निर्बुद्धपणा, खुळचटपणा असं म्हणायला. मग नेमकं काय आहे? श्री अरविंदांनी अवतारवादावर आक्षेप कसा कसा, कोणी कोणी कशा कशा पद्धतीने घेतला आहे ते आपल्याला खूप छान पद्धतीने इथे समजून सांगितलं. गीतेतनंच समजून सांगितलं, गीतेच्याच आधारावर. म्हणजे गीताच सांगते आहे, कशा प्रकारे गीता सांगते हे त्यांनी आपल्याला समजून सांगितलं की अनेक देव पूजणारे शब्द त्यांनी वापरलाय, अनेक देव पूजक असंस्कृत लोक. अनेक देवपूजक असंस्कृत लोक, श्री अरविंदांचा शब्द. अवतारवादाला मूर्खपणा म्हणतात. वेगवेगळे लोक काय काय म्हणतात? अनेक देवपूजक असंस्कृत लोक अवतारवादाला मूर्खपणा म्हणतात. आधुनिक जाणते किंवा ग्रीक, ज्यांनी काहीतरी तत्वज्ञानाचा विचार जाणते म्हणजे तत्वज्ञानाचा विचार करणारे, असे आधुनिक जाणते पाश्चात्य पौर्वात्य सुद्धा लोक आणि ग्रीक यांना अवतारवाद बुचकळ्यात पडतो. नीटशी कळत नाही, नेमकं काय आहे हे त्यांना उलगडत नाही, उलगडत नाही. अरे काय आहे असा विचार करावा लागतोय. असे तर बुचकळ्यात पडतात. जडवादीचे, भौतिकवादी त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही, कारण त्यांना देवच मानलं नाहीये. म्हणजे देव मान्य नाही, त्याला देवाचा अवतार मान्य असायचं काही कारणच नाही. जो ईश्वरालाच मान्य करायला तयार नाहीये तो त्याचा अवतार कसा मान्य करेल? त्याच्यामुळे तो प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हा जडवादी लोक ते वाईटही म्हणत नाही, चांगलंही म्हणत नाही, ते तिकडे पाहतच नाही. तुम्ही जाणे तुमचे देव जाणे, तुमच्या देवांचे अवतार जाणे, अशी एक मनोवृत्ती त्यांची असते. त्यांना देवच मान्य, पूर्ण अवतार मान्य नाही. जे बुद्धिपूजक ईश्वरवादी आहेत, ईश्वर मानतात परंतु बुद्धिपूजक, बुद्धीला प्राधान्य देतात, बुद्धी हाच ईश्वर आहे असं म्हणतात, त्यांना हा हास्यास्पद मूर्खपणा वाटतो. की काहीतरीच काय, असं कधी होतं का? असं नाही होऊ शकत, विज्ञानने सिद्ध करू शकत ना, मग ते नाही होऊ शकत. या पद्धतीचे त्यांचे अभिप्राय त्याच्यावर असतात, जे पूर्ण द्वैतवादी आहेत. पूर्ण द्वैतवादी म्हणजे हे जग वेगळं आणि ईश्वर, मनुष्य वेगळा आणि ईश्वर वेगळा. त्या लोकांना हा अवतारवाद अशासाठी मान्य नाही की त्यांचं असं म्हणणं आहे की ईश्वर पण आहे आणि मानव पण आहे, पण ईश्वर परिपूर्ण आहे, अत्यंत श्रेष्ठ आहे, उच्च वर्गाचा आहे, उच्च कोटीचा आहे, आणि हे जग जे आहे, हा मनुष्य जो आहे तो अत्यंत सदोष आहे, अपूर्ण आहे, त्याच्यामध्ये काहीही क्षमता नाही आहे. मग त्या अशा अक्षम अशा प्रदूष माणसामध्ये कशाला ईश्वर राहिलाय? त्यामुळे हे असा अवतार विचार काही होऊ शकतो. ईश्वराचं श्रेष्ठत्व आहे, त्याच्यामुळे जर आपण ईश्वर मनुष्यामध्ये अवतार घेतो असं म्हटलं तर ईश्वराची आपण निंदा करतो, त्याला कमी लेखतो आहे, त्याची महत्ता कमी करतोय, त्याला खालच्या पातळीवर आणतोय असं कुठेतरी या द्वैतवादी लोकांना वाटत असतं, पूर्ण द्वैतवादी लोकांना. कारण की ईश्वर आणि मानव याच्यामध्ये ते पूर्ण भेद करतात, अगदी वेगळेच दोन आहेत. मानव अपूर्ण आहे, सदोष आहे असं त्यांचं. जे नुसतेच ईश्वरवादी आहेत, बुद्धीकडे कल आहे, ते लोक काय म्हणतात? ईश्वर आहे पण तो कुठे आहे? या सगळ्या विश्वाच्या वर, या सगळ्या विश्वाच्या वर, पृथ्वीच्या वर, ब्रह्मांडामध्ये कुठेतरी ईश्वर आहे, आणि तिथून बसून तो कारभार पाहतो आहे. प्रकृतीच्या नियमामध्ये तो काही ढवळाढवळ करायला येत नाही, तो त्याचं काम तिथून करतोय. तो या तुमच्या याच्यामध्ये लुडबुड करायला येत नाही, त्यामुळे तो असा अवतार मिळतात काही म्हणतात. असं शक्यच नाही, कारण तो उदासीन आहे. ते एक ईश्वर हे एक तत्व आहे, ते उदासीन आहे, अक्रिय आहे, ते काही तत्व स्वतःहून काही काम करत नाही, तर मग ते खाली कसं येईल? कसं काय ते तत्व ईश्वराचा मनुष्याच्या अवतारामध्ये होते, जे आपण असं म्हणतो की निर्गुण निराकार आहे, ते साकार कसं होईल मनुष्य? म्हणून ते अजन्मा जन्माची आला ही जी संकल्पना की जो जन्म नाही, ज्याला जन्म नाही, मरण नाही, ज्याला रंग रूप आकार वगैरे काहीच नाहीये, जो निर्गुण निराकार आहे, असा हा सगुण साकार कसा होईल? असं होऊ शकत नाही. जसा सांख्य दर्शनामध्ये किंवा सांख्यांच्या मतानुसार
त्यांचा जो पुरुष असतो, पुरुष आणि प्रकृती, आपण मागे सांख्य पाहिलं होतं त्यावेळेला हे बघितलं होतं की सांख्याच्या मतानुसार पुरुष हे तत्व निष्क्रिय तत्व आहे आणि प्रकृती ही रजोगुणी आहे. आणि पुरुष आणि प्रकृती यांच्यातनं ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. तर पुरुष काहीच करत नाही, जे काय करते ते प्रकृती करते, आपण पुरुषाशिवाय करू शकत नाही, म्हणून तर नुसतं एक्झिस्ट नसतं, ते फक्त आहे. तशासारखा आत्मा हा अक्रिय आहे आणि म्हणून तो काही आधीमध्ये डेव्हलप करू शकत नाही. ते सगळ्या विचारांचा परामर्श घेतल्यानंतर श्री अरविंदांनी नेमकेपणाने या सगळ्यांचा थोडक्यामध्ये सांगताना असं म्हटलेलं आहे की कट्टर जे द्वैतवादी आहेत ते त्यांचं मत महत्त्वाचं मानलं जात होतं त्या काळामध्ये. कट्टर द्वैतवादी म्हणतो, जो कट्टर द्वैतवादी आहे तो म्हणतो ईश्वर आणि मानव यांच्यामध्ये व्यक्तित्व, कार्य, प्रकृती या बाबतीत भेद असून ईश्वरापासून मानव अगदी वेगळा आणि वेगळा राहणारा प्राणी आहे. मानवाची अपूर्ण सदोष अवस्था पूर्ण निर्दोष ईश्वराला अंगीकारणे अशक्य आहे. ईश्वर अजन्मा व्यक्ती, तो मानवी व्यक्ती म्हणून जन्माला येणे अशक्य आहे. ईश्वर सर्व लोकांचा विश्वांचा राजा, त्याला प्रकृतीबद्ध मानवी कर्म, नश्वर मानवी देह यात मर्यादित होऊन राहणे शक्य नाही. हे सगळं जर नुसतं ऐकलं, बाकी गोष्टींचा विचार न करता, तर आपल्याला पटायला लागतं की हो बरोबर आहे ना, की एवढा श्रेष्ठ आहे तो, याच्यात त्याच्यात असा काय राहील. म्हणजे कोणीतरी सांगावं की आम्ही या छोट्याशा भांड्यामध्ये समुद्र भरून आणलाय, आपण तसा विश्वास ठेवणार नाही. तशासारखे या एवढ्याशा माणसामध्ये एवढा विश्वव्यापी ईश्वर कसा काय राहील, आपण हे विचार करू लागतो, आपल्या बुद्धीत नाही. म्हणून श्री अरविंद पुढे म्हणतात, हे आक्षेप प्रथम दर्शनी बुद्धीचे सत्वहरण करणारे वाटतात. म्हणजे बुद्धिभेद करणारे वाटतात, बुद्धीचं सत्वहरण करणारे, की बरोबर आहे, हे लोक म्हणतात ते बरोबर आहे, आपण उगाच त्या अवतारवादाच्या मागे लागलोय, सत्वहरण करणारे वाटतात. पण हे सर्व आक्षेप कृष्णाने विचारात घेतले होते असे त्याच्या उद्गारावरून दिसते. म्हणून तो म्हणतोय ईश्वर अजन्म आहे, अव्ययात्मा आहे, सर्व भूतांचा स्वामी आहे, तरीही तो आपल्या प्रकृतीचे अधिष्ठान करून आपल्या मायेच्या बळावर जन्म देतो. गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या 6व्या श्लोकाच्या ठिकाणी यांनी म्हटलेले असं, असूनिही अजन्मामी, असूनिही अजन्मामी निर्विकार जगत प्रभू, माझी प्रकृती वेढूनी मायेने जन्मतो जन्म. अजन्म आहे तरी माझ्याच प्रकृतीने, माझ्याच मायाने मी जन्म घेतो, हे कृष्णाने सांगितलं. म्हणजे वरचा जो आक्षेप आहे द्वैतवादी लोकांचा, ते सगळं त्यांनी इथे खोडून काढलेला आहे, हा स्पष्ट झालेला आहे. मूळ लोक मानवी तनु धारण केलेल्या ईश्वराची अवज्ञा करतात, पण तो त्याच्या श्रेष्ठ स्वरूपात सर्वांचा स्वामी आहे. मूढ लोक, ज्यांना हे जाणीव नाही आहे गोष्टींची, ते लोक मानवी अवतारातल्या ईश्वराची अवज्ञा करतात, परंतु तो सर्वांचा श्रेष्ठ याचा स्वामी आहे. 9व्या अध्यायातल्या 11व्या श्लोकामध्ये हे त्यांनी म्हटलंय, मज मानव रूपात तुच्छत्वे मूढ देखती. तुच्छतेने बघतात मानव रूपात. मज मानव रूपात तुच्छत्वे मूढ देखती, नेणोनी थोरले रूप जे माझे विश्वचालक. नेणोनी न जाणून माझे जे विश्वचालकाचं, माझं जे विश्वचालकाचं रूप आहे, मोठं रूप आहे, विश्वरूप आहे, ते न जाणल्यामुळे ते मला तुच्छ मानतात. भोगी म्हणून उपहास आम्ही योगी कर्माचा. मला तुच्छ मानतात मला ते, पण कारण की ते माझं रूप जाणत नाही. पुढे श्री अरविंद म्हणतात, ईश्वर आपल्या दिव्य जाणीवेच्या कृतिशीलतेच्या द्वारा चातुर्वर्ण्याचा स्रष्टा होतो. आपल्या स्वतःच्या प्रकृतीकडून घडत असणाऱ्या कर्माचा समदृष्टीचा, एक वाक्यामध्ये चुकलं पण बघूया. ईश्वर आपल्या दिव्य जाणीवेच्या कृतिशीलतेच्या द्वारा चातुर्वर्ण्याचा स्रष्टा होतो, विश्वातील कर्मे करणारा होतो आणि त्याबरोबर त्या जाणीवेच्या शांतिशील अवस्थेत आपल्या स्वतःच्या प्रकृतीकडून घडत असणाऱ्या कर्मांचा समदृष्टीचा अकर्ता साक्षी. मी कर्म
करणारा आहे, तू कर्म न करणारा पण आहे, आणि मी त्या कर्माचा साक्षी आहे. हा जो आहे गीतेतला 4थ्या अध्यायातला 13वा श्लोक, त्याच्यामध्ये हे त्यांनी स्पष्ट केलं. निर्मिले वर्णमिचारी गुणकर्मे विभाग करुणी सर्व हे जाण अकर्ता निर्विकार. मी सगळं केलेलं आहे. आता निर्मिले वर्णमिचारी एवढेच शब्द पकडतात लोक, आणि मग हे चातुर्वर्ण जे माया सृष्ट, म्हणजे मी स्वतः चातुर्वर्ण निर्माण केलाय, म्हणजे ईश्वराने चातुर्वर्ण निर्माण केलाय, म्हणजे त्याचप्रमाणे तुम्ही बघायला पाहिजे, तुमच्या जन्माप्रमाणे तुम्ही असायला पाहिजे, गीतेतच लिहून ठेवलेलं आहे असं म्हणून जे शोषण केलं गेलं ते पुढचं विसरूनच गेलं ना. पुढचे शब्द जाणून गुणकर्म, वर्ण जरूर निर्माण केले पण ते गुणकर्म जाणून केलेले आहेत. गुणकर्मानुसारही वर्णव्यवस्था केलेली आहे, जन्मानुसार वर्णव्यवस्था केलेली नाही हे विसरून जातात. अर्धवट काहीतरी कुठलं तरी उचलायचं, निर्मिले वर्ण विचार झालं, आणि मग त्या दिवशी कृष्णाने 4 वर्ण निर्माण केलेले, मग तुम्ही अमुक आहे, मग तुम्ही या वर्णात जन्माला आले, तुम्ही हे केलं पाहिजे. त्याच्या पुढचं काय आहे, कृष्णाने वर्ण कसे निर्माण केले आहे, गुणकर्मे विभागुनी, गुणकर्मांचा विचार करून त्याप्रमाणे विभाग करून मी 4 वर्णांची निर्मिती केली आहे. जन्माप्रमाणे कोणाचीही निर्मिती केलेली नाही हे पूर्णपणे विसरून जाऊन आपल्या पद्धतीने त्या गोष्टींचे अर्थ लावत जायचे आणि त्याप्रमाणे वागत जायचं. हे जे करत असतो मनुष्य, त्यामुळे तो स्वतःच्या हाताने स्वतः दिव्यत्वाकडे जाण्याचा मार्ग बंद करत असतो. श्री अरविंद म्हणतात, ईश्वर हा शांती आणि कर्म या दोन्ही अवस्था एकाच वेळी घेणारा, या अवस्थांच्या नेहमी पलीकडे असणारा सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम आहे. आणि हे सगळं गीतेने आपल्या मांडणीने स्पष्ट केलेलं आहे. गीतेत हे सगळं जे काय आहे आलेलं, हे सगळं स्पष्ट झालेलं श्री अरविंदांना जाणवत आहे, म्हणून ती मांडणी ते आपल्या समोर वारंवार प्रश्न करतात. कारण की वेदांताच्या आधारावर गीता आहे. सर्वोपनिषद गावो, सर्व वेदांचा जो सार आहे त्याचं सुद्धा सार काढून ही गीता निर्माण झाली, गीता लिहिली गेली शिवायसांनी तशी लिहिली. त्यामुळे वेदांताने जी संकल्पना स्वीकारलेली आहे ईश्वराच्या अस्तित्वाची, ती त्यांनी स्वीकारली. भलेही वेदामध्ये ईश्वर अवतार अशी संकल्पना नाहीये, पण वेदांनी हे स्वीकारलेलं आहे की जे आहे ते सर्व ईश्वरच आहे. मी, तू, हा, तो, प्राणी, मनुष्य, जे काय मला डोळ्यांनी दिसतंय ते सगळं ईश्वर आहे. सगळं एकच चैतन्य आहे. त्यामुळे हे चैतन्य याच्यामध्ये आहे, ईश्वराचं चैतन्य प्रत्येकामध्येच आहे. एकाच हे प्रकट झालेलं आहे, दुसऱ्याचं झाकून राहिलेलं आहे. म्हणून कृष्ण आपल्यातच आहे, अवतार आपल्यातच आहे, आपणच आहोत. फक्त आपल्याला ते कळत नाहीये कारण ते झाकून आहे, कुठेतरी आत आहे, इतकं आत आहे की ते आपल्याला या जन्मात नाही शोधता यायचं. म्हणून दिव्य जन्म म्हटलेलं आहे की पार्थिव जन्म संपल्यानंतर आत्म्याचा जो पुन्हा जन्म होतो तो दिव्य जन्म होतो, तो ईश्वरात्वात होतो, ईश्वरात होतो, ईश्वरी तत्वात होतो. शेरविन पुढे म्हणतात की गीता असं म्हणते की मनुष्याकडे कसाही विचार केला तर, मनुष्याकडे बघितलं तर मनुष्य हा एकटा स्वयंभू स्वतंत्र असा नाही. मनुष्य हा एकटा नाही, स्वयंभू नाही, स्वतंत्र नाही. सर्वभूत जी आहे एकाच अनादि अनंत सनातन अशा आत्म्यातून जन्म घेतली. सर्वभूत त्याच्यातच आहे, सगळं काही त्याच्यातनं जन्म घेतो. रूप घेणं हा जन्म आहे. रूप घेणं म्हणजे जन्म आणि रूप बदलणं म्हणजे मृत्यू. या जगात असा सिद्धांत मांडतात सगळेजण की या जगात काहीही नष्ट होत नाही आणि काहीही नवीन निर्माण होत काहीच नाही. सगळं काही जे काही झालेलं आहे ते झालेलं आहे, काहीही नष्ट होत नाही, काही नवीन निर्माण होत नाही. आपल्याला जे नष्ट होत आहे किंवा नवीन निर्माण होत आहे वाटतं ते फक्त त्याचा फॉर्म बदल, रूप बदललं. याच्या ऐवजी हे झालेलं आहे, ते नष्ट नाही झालं, त्याच्या ऐवजी ते झालेलं आहे, म्हणजे त्याचं रूप बदललं.
आणि हे रूप बदलण्याची क्रिया म्हणजे मृत्यू. रूप घेण्याची क्रिया हा जन्म आणि बदलण्याची क्रिया म्हणजे मृत्यू. फक्त माझं रूप, माझं हे आज मला मिळालेलं शारीरिक रूप आहे, हा रंग आहे, हा आकार आहे, हे गुण आहेत, हे सगळे बदलून दुसऱ्या कुठल्या तरी रंगारूपात आकारात मला जायचं आहे. कारण की आता या रूपात मी मावत नाहीये. जेव्हा मनुष्याचा आत्मा उन्नती करतो त्यावेळेला तो त्या रूपात मावत नाही. म्हणूनच वस्त्राची उपमा दिलेली आहे ना शरीराला, की लहानपणी जी झबली शिवलेली आहे त्या झबल्यामध्ये मूल मावत नाही मोठं झाल्यानंतर. मोठं झाल्यानंतर त्याला त्याच्या मापाचे कपडे शिवायला लागतात, ते जुने टाकून द्यायला लागतात. त्याहून मोठं झाल्यानंतर तेही नाही माप पुरत, आणखी मोठे करायला घ्यावे लागतात. आणि हा जो म्हणून शरीरामध्ये जो आत्मा आहे तो जर विकसनाच्या प्रक्रियेकडे जात असेल, त्याचा जर विकास होत असेल, अपूर्णता पूर्ण होत असेल, तर तो त्या आत्म्याचा विकसित झालेला आत्मा, दिव्य झालेला आत्मा या जुन्या शरीरात नाही मावत. कारण तो चिरतरुण आहे, नवीन आहे, तो याच्यात नाही मावत. मग आता त्याच्यासाठी त्या शरीराचं बदलणं आवश्यक आहे, त्या रूपाचं, त्या आकाराचं, त्या रंगाचं त्याचं बदलणं आवश्यक आहे. आणि मग जे बदललं जाईल ते त्या आत्म्याला योग्य असं असेल. म्हणजे जे या जन्मात आपला आत्मा विकसित झाला असेल तर आपल्याला पुढल्या वेळेला मिळणारं शरीर त्या आत्म्या विकसित आत्म्याच्या अनुकूल मिळाले. आणि म्हणून कृष्णाने म्हटलंय की मी अनेक जन्म घेतले, तुम्ही अनेक जन्म घेतले, या विभूती मत्वापर्यंत अर्जुन म्हणून तो जो आलाय तो व्हायला तुला पुष्कळ यावं लागले. विभूती मत्वापर्यंत आलाय, आता तो फक्त एक पायरी ओलांडली की ईश्वर होणारच. याच्यासाठी हे सगळं सांगणं चाललंय ना, त्याला ईश्वरत्वात नेण्यासाठी हे सगळं सांगणं चाललेलं आहे. अपूर्णता जी आहे ती अपूर्णता ही कधी नसते. कुठल्याच सृष्टी नियमामध्ये, कुठल्याच तत्वामध्ये, कुठल्याच त्याच्यात अपूर्णता नसते. ती ज्याच्यामध्ये जाते त्याची ती अपूर्णता असते. ते स्वतः पूर्णच आहे, त्याची ती अपूर्णता असते. दोष त्या तत्वात नाहीये, त्या चैतन्यात नाहीये, त्या सृष्टीत नाहीये. अपूर्णता आहे ती त्या घटात आहे. जसं एखाद्या पदार्थामध्ये घातलेली वस्तू, तो पदार्थ तयार करण्यासाठी घातलेली वस्तू, ती वस्तू सदोष नाहीये, ती वस्तू पूर्ण. त्याचा दुसऱ्या पदार्थात मिसळण्याचे जे प्रमाण आहे ते कमी जास्त झालं तर ती वस्तू सदोष, दुसरी वस्तू निर्माण झालेली सदोष. मीठ स्वतः सदोष नाही, ते किती घालायचं हे घालणाऱ्याला कळायला पाहिजे. ते जास्ती घातलं तरी तर पदार्थ खराब होतो, खारट होतो. तो मिठामुळे नाही झालाय, प्रमाण बिघडल्यामुळे खारट झालं. दोष त्या वस्तूचा नाही. जसा एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की उदाहरण असं आहे की हे जे विश्व आहे हे सगळं विश्व नियमबद्ध असं यंत्र आहे, जडयंत्र आहे, नियमबद्ध आहे. विश्वाच्या 172 पानावर 171 पानावरती म्हणतात आहे, विश्व हे नियमबद्ध जडयंत्र आहे. विश्वाच्या शक्तीच्या व्यापारात विश्वातील मनांच्या आणि शरीरांच्या कृतीत आत्मा चैतन्य भाग घेत नाही. विश्वाच्या बाहेर वरती कुठेतरी असे मूळ चैतन्य उदासीनतेने कर्मशून्य अवस्थेत बसलेली आहे. ही कहाणी खरी नसून उलट वस्तुस्थिती अशी आहे की सर्व विश्व आणि विश्वातला प्रत्येक कण कृतिमग्न ईश्वरी सामर्थ्य आहे. विश्वातील प्रत्येक हालचाल ईश्वरी शक्ती ठरवते आणि नियंत्रित करते. ही शक्ती विश्वातल्या प्रत्येक रूपात राहते. येथील प्रत्येक आत्म्यात आणि मनात ही शक्ती स्वामित्वाने राहते. सर्व काही ईश्वरात आहे, ईश्वरच सर्व काही हालचाल करीत आहे आणि जीवन जगत आहे. सर्वात ईश्वर आहे, सर्वात ईश्वर कार्य करीत असतो, सर्वात ईश्वर आपले अस्तित्व प्रगट करतो. प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव नारायण आहे, फक्त सोंग घेतलेला आहे. मी नारायण आहे, फक्त माझ्या रूपात आहे. जे रूप बदलून आलेलं आहे, ते रूप बदललेला नारायण सगळीकडे आहे.
संपूर्णता आहे. हे रूप बदलणं, जे आपण म्हटलं की ह्या रूप बदलण्याची जी क्रिया आहे ती आकारात आणि व्यापारात जी आहे ती अपूर्णता आहे. ते उदाहरण श्री अरविंद सांगतात देताना की सूर्य हा सगळीकडे सारखा प्रकाश देत असतो. त्याच्या प्रकाशामध्ये अपूर्णता नाही, तो प्रकाश पूर्ण आहे. परंतु त्या प्रकाशात जो मनुष्य बघत असतो त्या मनुष्याचं जे दृष्टियंत्र आहे, जे डोळे आहेत, त्याच्यामध्ये विकृती किंवा दोष निर्माण झाला तर तो प्रकाश तेवढाच असूनही दिसत नाही. तो प्रकाश सूर्याचा जो आहे तो तसाच आहे, तेवढाच आहे. आपल्या दृष्टीत जर दोष निर्माण झाला तर आपल्याला दिसणार नाही. 10 वर्षापूर्वी हे पुस्तक चष्मा न लावता वाचता येत होतं. तो सूर्यप्रकाश होता, तसंच सगळं होतं. सूर्यप्रकाशात फरक नव्हता पडला. आजही तोच सूर्यप्रकाश आहे, त्याच्यात बदल नाही झालाय. पण माझ्या डोळ्यात दोष आल्यामुळे मला हे वाचायला चष्मा. काही दिवसांनी काही दिवस निघून गेल्यानंतर या चष्म्यातही दोष येईल, त्याचाही नंबर बदलेल, मग हा पण चालणार नाही. दुसरं म्हणजे दोष यंत्रामध्ये, प्रकाशात नाहीये, तो पूर्णतेत नाहीये. त्याच्यामुळे हा सूर्य मला वाचता येत नाहीये, मला डोळ्याने दिसत नाहीये, हा दोष सूर्यप्रकाशाचा नाहीये, हा दोष माझ्या दृष्टियंत्राचा, म्हणजे माझ्या नेत्रांचा, माझ्या डोळ्यांचा दोष. म्हणजे मग ईश्वर जे राज्य करतोय ते राज्य कुठेतरी वर स्वर्गात बसून कुठेतरी बसून राज्य करतो. तो आपल्यामध्ये आपल्याच स्थिर आहे, आपल्या ठिकाणी आहे, लांब कुठेतरी बसलाय आणि तिथे बसून रिमोट कंट्रोलने राज्य करतोय असं नाही. अरविंद इथे म्हणतात 172 पानावर, ईश्वराचं राज्य म्हणजे राज्यात हजर नसणाऱ्या परकी राज्याचे बाहेरून चालवले जाणारे राज्य असत नाही. ईश्वर सर्व सृष्टीहून मोठा आहे, सृष्टी व्यापून पलीकडेही तो आहे, म्हणून तो सृष्टीचे राज्य करतो. हे खरे असले तरी ही गोष्ट खरी आहे की तो सृष्टीतील सर्व हालचालींच्या अंतर्यामात असतो. या सर्व हालचालींचा निरंकुश सर्वशासक आत्मा आणि परमात्मा तो असतो. वर वर्णिलेला बुद्धिपूजकाचा ईश्वर, द्वैतवाद्यांचा ईश्वर वेदांताला मान्य नाही. तेव्हा वर दिलेल्या अवतरणाच्या शक्यतेच्या कल्पनेला विरोध करणारे जे आक्षेप आमची बुद्धी घेऊ शकते ते सर्व आक्षेप त्याचे आधारभूत तत्व चुकीचे असल्याने टिकू शकत नाही. हे आधारभूत तत्व म्हणजे अभेद्यात कल्पिलेला भेद, अविभाज्यात कल्पिलेला विभक्तपणा, विश्वाचे अंतर्यामातील समग्र सत्य आणि त्याचे समग्र साकार रूप, या गोष्टी प्रत्येक क्षणी विश्वात दिसणारा भेद आणि विभक्तपणा खोटा आहे, काल्पनिक आहे, ही गोष्ट सिद्ध करत असतात. प्रत्येक ठिकाणी ईश्वराचा अंश आहे. कोणत्याही मनुष्याचं कार्य खूप एकटेपणाचं नसतं. ईश्वर विश्वाचं राज्य करतो म्हणजे स्वर्गात बसून तो बसत नाही. खूप मोठं नेटवर्क नाही आहे त्याचं की तिथे बसल्या बसल्या त्याला सगळं कळेल, किंवा ज्या अनेक ठिकाणी असे CCTV कॅमेरे लावलेले नाही आहेत की ज्याच्या आधाराने तो बसल्या बसल्या पाहतोय आणि कॉम्प्युटरवरती सगळ्या हालचाली नियंत्रित करतोय, असं नाही. तो प्रत्येक वस्तूच्या पोटी, प्रत्येकाच्या अंतर्यामी राहून राज्य करतोय. तुमच्या माझ्या घरात, पानात, फुलात, पक्षात, प्राण्यात, सगळ्यामध्ये राहून करतोय. म्हणून कोणत्याही मनुष्याचं कार्य हे स्वतंत्र असत नाही, स्वयंभू असत नाही, ते त्या शक्तीचं कार्य. आपण जे करत असतो ते आपल्याला वाटतं की आपण करतोय, मी करतोय, माझं कार्य आहे, पण ते तसं नाही. ते माझ्या अंतर्यामी बसलेला तो ईश्वर माझ्याकडून हे कार्य करवून घेतो आहे आणि म्हणून ते कार्य होत आहे. तो माझ्या अंतर्यामी आहे, तो तिथे कुठेतरी वर बसला नाहीये, कुठेतरी एखाद्या मंदिरात देवळात जळाखाली कुठेतरी जाऊन बसलेला नाहीये. तो माझ्यात आहे आणि तो माझ्याकडून कार्य करून घेतोय, कारण माझं कार्य हे माझं कार्य नाहीच आहे ना, हे त्याचंच कार्य आहे. हा विचार आपण जेव्हा केला तेव्हा अवतार शक्य आहे का, अवताराची शक्यता आहे का, या दृष्टीने केलेला विचार. मानवात ईश्वर असतोच, तो कसा प्रकट होतो याविषयी आपण विचार केला. त्यानंतर मग मला कसा प्रश्न निर्माण होतो, जेव्हा आपण हे म्हटले, इथे आपण म्हटलं की सगळ्या यांना आपण उत्तर देऊ शकतो आणि सगळ्या यांना थांबवू शकतोय.
सगळे विचार करणारे जे 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 आपण बघितले ते सगळे विचारवंत जे आहेत त्यांच्या प्रश्नांना आपण उत्तरं देऊ शकतो, ते आपण थांबवू शकतो आहे. हे जरी असलं, खरं असलं की अवतार शक्य आहे. एकदा यापर्यंत आपण पोहोचलो की अवतार होणं शक्य आहे. ईश्वरात मानवी अवतार होऊ शकतो आणि मानव सुद्धा ईश्वरात जाऊ शकतो, ईश्वर तत्वात जाऊ शकतो. हे एकदा झालं की मग प्रश्न निर्माण होतो की हे ईश्वराचं कार्य चालतं कसं, नेमकं काय आहे, खरं काय आहे, शांत वस्तू म्हणजे काय, अनंत पुरुष म्हणजे काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या भागात बघूया. आणि आता इथे थांबूया. धन्यवाद.